ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, अशा खळबळजनक आरोप काल शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केला होता। नीलम गोरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचं सांगितलंय। नीलम गोरे आमच्या पक्षामध्ये 25-30 वर्ष हे फार आवड आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या। त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली। भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली। 1984 ला गुरुदास कामत, प्रमोद महाजनजी या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली। ही त्यांची पहिली ओळख होती। प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डायस दिल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली। परंतु इमानदारी हा शब्दच मुळात, प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात नीलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली। नंतरच्या काळात त्यांनी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। पवार साहेबांचं महिला धोरण होतं, त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली, त्यात नीलम गोरे एक। परंतु त्याही संधीचं त्याची जाणीव न ठेवता मी कसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही। त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेईमानी केली। आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेईमानी केली, नंतर त्यांनी पवार साहेबांशी बेईमानी केली, मग त्या आमच्याकडे आल्या। आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली। मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले। ज्या नीलम गोरेंना पक्षाने 4 वेळा आमदारकी दिली, त्या नीलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही। त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही, उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, लोकांना कसं बाजूला ठेवता येईल, शिवसैनिकांची कायम हिडीस व्यवहार करणे। मी स्वतः नीलम गोरेंकडे 2017 ला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती, पण नीलम गोरेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही। अक्षरशः नीलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला। हे उदाहरण यासाठी की नीलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत, वाढू देत नाहीत। पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नेमणूक द्यायची, कुणाला जबाबदारी द्यायची, कुणाला पदं द्यायची, हे सगळं काम नीलम गोरे बघायच्या। आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी 2 मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत, तर माझा साधा प्रश्न आहे, हडपसर भागामध्ये PMTने डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी 2 मर्सिडीज घेऊन आणल्या। हे का सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित। मग नीलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या? कारण त्या तर PMTने ये-जा करायच्या। नीलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची 2-250 कोटीची प्रॉपर्टी वाढली? नीलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता, भारतातली आणि भारताच्या बाहेरची, लंडन वगैरे कुठलीही। मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये,
आहे. साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचं एखादं कविता संग्रह, एखादा वैचारिक संग्रह, समीक्षा ग्रंथ, एखादं काही कादंबरी, कथा, गेला बाजार, चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा. नीलम गोरेंना कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं, साहित्य मंडळाची कोणती अगतिकता, अपरिहार्यता होती, हेही स्पष्ट झालं पाहिजे. नीलम गोरेंचं मी समजू शकते, कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येक वेळेला शोधत असतात, त्यामुळे त्यांचं मी समजू शकते. पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिखलफेक करण्यासाठी त्यांनी केला, त्याच पक्षाने त्यांना 4 वेळा आमदारकी दिली आहे. हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा नीलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाणा आहे. नीलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं. त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं. परंतु ते लांगुल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग त्या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे. त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सबब ही पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. बघा, नीलम गोरेंसारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची लदात नाही. एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहे. म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे. आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकणार आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले, त्याचे कॅल्क्युलेशन माझी लीगल टीम करत आहे. माझ्या लीगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन. ऐकलेलं आहे नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक हसून. एक लक्षात घ्या, ऐका, हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा. त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिरी हसणारे हेच भाजपाई होते ना. त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोट शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिवाळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही. बात निकलेगी तो तुम चलत जाए. नीलम गोरे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली. मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून, आय रिपीट वन्स अगेन, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतात.
आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत. प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील, जयदेव गायकवाड असतील, उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत. अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला. पाशा पटेलांनी म्हणा याला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं. म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही, चळवळीतले अनेक लोक. त्यामुळे नीलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा. आम्हाला नाही तर त्याचा विसर पडेल. त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा असेल. छोट्या मोठ्या उंदरांवर मी नीलम गोरे हमारी पार्टी की 4 बार MLC रह चुकी है. नीलम गोरे स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया, बाद में भारी बहुजन महासंघ